स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण हळीवची पौष्टिक खीर अगदी झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत। हळीव आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। आता आपण त्यामध्ये हे दूध घेतलेलं आहे, अगदी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण हे हळीवमध्ये आता हे दूध घालून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे आपले हळीव छान असे फुलतील देखील आणि भिजतील देखील मस्त असे या दुधामध्ये भिजवल्यामुळे हळीवची टेस्ट खिरीची खूपच छान अशी बनून तयार होणार आहे। आता आपण हे 5-1 मिनिट आपण हे भिजू देऊयात, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। इथे आपले हळीव भिजत आहेत, तोपर्यंत आपण इथे बदामाचे काप करून घेतलेले आहेत, काजूचे हे तुकडे कट करून घेतलेले आहेत, चारोळे थोडे घेतलेले आहे, विलायचीची पावडर घेतलेली आहे आणि दूध लागेल आपल्याला। सोबतच इथे साखर देखील घेतलेली आहे। साखर आपण आवश्यकतेनुसार आपल्या गोडीनुसार घालून घेणार आहोत। सर्वात अगोदर इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे। आता आपण ही चारोळे आहेत ही त्यामध्ये घालून घेऊया। तूप आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण चारोळे सुरुवातीला अगोदर फ्राय करून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही घालू शकता, पिस्त्याचे काप म्हणा वगैरे, असं तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता। आता आपण हे चारोळे आपले होतच आलेले आहे, त्यासोबतच आपण बदाम आणि काजू हे देखील यामध्ये घालून घेऊया आणि हे देखील छान असे आपण यावरती परतून घ्यायचे आहेत। आणि हे परतलेलं सर्व साहित्य आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। इथे मी हे ड्रायफ्रूट्स या प्लेटमध्ये एका काढून घेतलेले आहे। आपलं दूध देखील मी गरम करून घेतलेलं आहे। आता अगोदर आपल्याला या कढईमध्ये दूध घालून घ्यायचं आहे, तूप आहे यामध्ये, त्यामध्येच आपण दूध पण हे घालून घेणार आहोत। इथे आपले दूध छान असे उकळलेले आहे, त्यामध्ये आता आपण साखर घालून घ्यायची आहे। आवश्यकतेनुसार तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्यानुसार तुम्ही साखर घालून घ्या। आता आपण ही साखर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करूयात आणि आता आपल्याला ही भिजवलेली हळीव आहे ती घालून घ्यायची आहे, ती देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। आणि ती देखील आपण यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात। हे पहा, इथे आपले हळीव सर्व व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत आणि छान अशी उकळी पण आलेली आहे। आता आपण त्यामध्ये ही विलायचीची पावडर घेतलेली आहे, 1 चमचाभर छोटा, ती घालून घ्यायची आहे। सोबतच हे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात, म्हणजे छान असे ते देखील शिजतील आपले खिरीसोबतच। आता हे व्यवस्थित मिक्स करूयात छान असं आणि एक 4-5-1 मिनिट आपण ही खीर छान अशी शिजवून घेऊयात। आपण हळीव तुपावरती छान असे भाजलेले देखील होते आणि दुधामध्ये आपण भिजवलेले देखील होते, त्यामुळे फार जास्त वेळ लागणार नाही। आपण 5-1 मिनिट आपण ही खीर छान अशी शिजवून घेऊयात। हे पहा, आपली खीर छान अशी शिजून देखील तयार झालेली आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता आपण गॅस बंद करूयात आणि एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात। हे पहा, इथे आपली हळीवची खीर छान अशी बनून तयार झालेली आहे। हळीव हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे, त्यामुळे संधिवाताचा काही त्रास असेल तर तो होत नाही, किंवा मग केसांच्या काही समस्या असतील, आपलं हाडे अगदी मजबूत आणि बळकट करण्यासाठी देखील हळीव खूपच अशी फायदेशीर आहे। एक ना अनेक खूप सारे फायदे या हळीवाचे आहेत। रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा। धन्यवाद।